तुम्ही बऱ्याचशा वास्तुतज्ञांकडनं ऐकलं असेल की तुमच्या घराच्या उत्तर दिशेला हे ठेवा ते ठेवा म्हणजे पैसे येतील. पण या बाबतीत खरंच गोंधळ आहे की नक्की उत्तर दिशेला घरात काय ठेवायचं आहे जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल, घरात पैसा टिकेल. आणि तुमचा तोच गोंधळ दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये सोप्या गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता. मंडळी, लक्षात घ्या, वास्तुशास्त्रामध्ये घराच्या उत्तर दिशेला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. कारण या दिशेकडूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि खास करून धनाचं आगमन होतं असं मानलं जातं. तुमच्या घरात जर आर्थिक संकट असेल किंवा कमावलेला पैसा टिकत नसेल तर घराच्या उत्तर दिशेला, ज्याला कुबेराची दिशा म्हटलं जातं, त्या दिशेला तुम्ही काही वस्तू ठेवू शकता. घरामध्ये कुबेर कॉर्नर सुद्धा त्याला म्हटलं जातं उत्तर दिशेला. कुबेर धनाची देवता आहे, सगळ्यांना माहिती, आणि त्याची दिशा आहे उत्तर दिशा. तो उत्तर दिशेचा स्वामी आहे आणि म्हणूनच या दिशेला पैसा अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा घरात पैसा टिकण्यासाठी काही वस्तू ठेवू शकता. प्रस्तावना पुरे झाली, मुद्द्याचं बोला. त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू येते फिश ॲक्वेरियम. जर तुम्ही सतत आर्थिक समस्येला सामोरे जात असाल, पैशांचा तुटवडा असेल किंवा कर्ज असेल तर घराच्या उत्तर दिशेला माशांचे छोटेसे ॲक्वेरियम ठेवणं फायदेशीर मानलं जातं असं वास्तुशास्त्र सांगतं. उत्तर दिशेला पाण्याचे आणि माशांचे अस्तित्व असणे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे घरातली नकारात्मकताही नष्ट होते. उत्पन्नाचे अडकलेले रखडलेले जे काही कामं असतात ते दूर होऊन पैशाशी संबंधित अडचणी कमी होऊ लागतात. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की नाही बाबा, आम्हाला ते फिश ॲक्वेरियम ठेवणं काही परवडणार नाही. त्या माशांची काळजी पण घ्यावी लागते, त्या माशांना खायला द्यावं लागतं, ते फिश ॲक्वेरियम स्वच्छ ठेवावं लागतं. तर तुम्ही काही दुसरा उपाय असेल तर सांगा. आहे ना, दुसरा उपायसुद्धा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फार मेंटेनन्स लागणार नाही. दुसरा उपाय म्हणजे घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर किंवा देवघराच्या उत्तर दिशेला तुम्ही कुबेर यंत्र स्थापित करू शकता. ते सुद्धा फलदायी मानलं जातं. कुबेर यंत्र हे संपत्तीला आकर्षित करण्याचं एक शक्तिशाली माध्यम मानलं गेलं. व्यवसाय वृद्धी करण्यासाठी, नोकरीत प्रगती घडवून आणण्यासाठी या यंत्राच्या नियमित पूजेमुळे घरावरील कर्जाचा डोंगर कमी होतो आणि पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. फक्त हे कुबेर यंत्र जे आहे ते योग्य ठिकाणाहून खरेदी करणं गरजेचं आहे आणि योग्य प्रकारे त्याची स्थापना होणं सुद्धा गरजेचं आहे. पण पुन्हा यंत्र म्हटलं की त्याची काही पूजा अर्चा असते का किंवा त्याचे काही कडक नियम आहेत का, याबाबत आपल्याला काही माहिती नाही बाबा. आणखीन काही सोपा उपाय आहे का? आता जो उपाय सांगणार आहे तो खूपच सोपा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही मंत्रतंत्राची सुद्धा गरज नाही. ते म्हणजे पाण्याचं कारंजं, छोटंसं वॉटर फाउंटन. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार घरामध्ये पाण्याचा वाहतं कारंजं असेल तर ते सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि ते नेहमी उत्तर दिशेला ठेवावं. या कारंजातील पाण्याचा प्रवाह घरातील पंचमहाभूतांच्या ऊर्जेला संतुलित ठेवण्यास मदत करतो, मानसिक शांतता प्रदान करतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की या कारंजातील पाणी नेहमी स्वच्छ ठेवावं आणि सतत ते वाहतं राहिलं पाहिजे, जेणेकरून घरातली नकारात्मक ऊर्जा दूर राहील. आता साधी गोष्ट आहे ना, तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जाता किंवा एखाद्या दुकानामध्ये जाता, तिथे जर कोपऱ्यात असं वाहतं कारंजं ठेवलेलं असेल छोटंसं, तुमची नजर सारखी तिकडे जाते, मन त्याच्यामध्ये गुंतलं जातं त्या पाण्याकडे, त्या पाण्याच्या आवाजाकडे तुमचं लक्ष जातं आणि त्या पाण्याच्या आवाजाने मनाला शांती मिळते. हा अनुभव तुम्ही घेतलाय की नाही, कमेंट करून नक्की सांगा. तोच अनुभव तुम्हाला तुमच्या घरात निर्माण करायचा आहे. छोटंसं कारंजं, हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारचे कारंजे येतात, ते तुम्ही आणून तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवलं, फक्त त्यातलं पाणी स्वच्छ राहील, त्यात शेवाळं साठणार नाही, याची काळजी घ्यायची. तर तुमच्या घरात सुद्धा एक खळाळता झरा आहे असा अनुभव तुम्हाला येईल आणि पैशांच्या दृष्टीने सुद्धा तुमच्या अडचणी दूर होतील. आता आणखीन एक वस्तू आहे ज्याला कुठल्याही प्रकारच्या मेंटेनन्सची गरज नाही. कारण पाण्याचं कारंजं जरी म्हटलं तरी त्याला स्वच्छ कोण करा, हा प्रश्न जर काहींना पडत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला आरसा लावू शकता. घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर आरसा लावणं सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानलं जातं. कारण या दिशेला लावलेला आरसा घरातील समृद्धी आणि सकारात्मकता या संधींना दुप्पट वेगाने आकर्षित करतो, वाढवतो. हा आरसा नेहमी स्वच्छ मात्र असावा. तर तेवढं तर करावंच लागेल. तो आरसा वेळोवेळी पुसून स्वच्छ ठेवावा लागेल. कोणत्याही प्रकारचा डाग किंवा कोणत्याही प्रकारचा तडा त्या आरशाला जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून शुभ ऊर्जा घरामध्ये परावर्तित होत राहील.
मंडळी, तसं तर आपण 4-5 वस्तू पाहिल्या, यातली जी कुठली तुम्हाला आवडत असेल किंवा जी कुठली मेंटेन करणं तुम्हाला शक्य असेल, ती एक वस्तू आणून तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता आणि त्याचा अनुभव घेऊ शकता. ज्यांच्याकडे ती ऑलरेडी आहे त्यांनी त्यांचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे, जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा त्यातून थोडंसं गायडन्स मिळेल, प्रेरणा मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे, त्यामुळे ती दिशा ना स्वच्छ असणं गरजेचं आहे. तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कचरा ठेवू नका, भंगार वस्तू ठेवू नका, जड वस्तू ठेवू नका. म्हणजे जरी तुम्हाला मी सांगितलेल्या वस्तूंपैकी कुठली एक वस्तू ठेवणं शक्य नसेल पैसा वाढवण्यासाठी, तर काही हरकत नाही, पण कमीत कमी ती दिशा स्वच्छ तर ठेवा. त्या दिशेला कुठल्याही प्रकारचा कचरा साठवू देऊ नका. या दिशेला नियमितपणे साफसफाई ठेवल्याने घरामध्ये सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो, माता लक्ष्मीचा प्रवेश होतो, कुबेर देवसुद्धा प्रसन्न होतात. म्हणूनच उत्तर दिशा स्वच्छ असली पाहिजे, तिथे कचरा कोंडला गेला नाही पाहिजे. त्यामुळे घरात दारिद्र्य आणि नकारात्मकता वाढते आणि कुटुंबात क्लेश आणि भांडणंसुद्धा निर्माण होतात. खरं तर संपूर्ण घर स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे, पण त्यातही घराची उत्तर दिशा असेल, ईशान्य दिशा असेल, या काही दिशा आहेत ज्या तुमच्या अडचणीत वाढ करतात जर त्या दिशेला कचरा असेल तर. याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. तर तेवढ्या दिशा मात्र तुम्ही स्वच्छ नक्कीच ठेवू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.